सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला फार महत्व दिलं जातं. खानापूर आटपाडी हा तसा दुष्काळी पट्टा आहे, मात्र त्याच्यामध्ये टेंभू योजनेचं राजकारण महत्वाचं आहे. प्रमुख नगदी पीक आहे द्राक्ष, आणि या द्राक्षाची बाजारपेठ चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी, द्राक्षाचं जे सगळं मार्केट आहे ते चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं. तिथं कोल्ड स्टोरेजचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये असतात, आणि महत्वाचं म्हणजे हा दुष्काळी भाग असल्यामुळे इथल्या पाणी योजना अत्यंत सक्षमपणे चालणं आवश्यक असतं. खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये दोन्ही फॅक्टर आहेत. अनिल बाबर यांच्या निधनामुळं सुहास बाबर यांना सहानुभूतीचा थोडासा फायदा होईल आपल्याला असं दिसून येते. जत तालुक्यामध्ये भूमिपुत्र की बाहेरचा अशी आता सध्या तिथं लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात वाद दिसतोय. मिरजेमध्ये अल्पसंख्याक मतदान जास्त आहे. मुस्लिम समुदाय असेल, दलित समुदाय असेल आणि ख्रिश्चन असे या तिन्ही समुदायांचं मतदान मिरज विधानसभेत मोठ्या प्रमाणात आहे, आणि हा इथला टर्निंग फॅक्टर आहे. आणि अर्थात त्यामुळेच मिरज विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. त्यांचे कॉमन एनिमी असतात कारखानदार, त्यामुळे ते निशिकांत पाटलांना कदाचित शेतकरी संघटना मदत करेल असं आपल्याला दिसतंय. पाण्याचा प्रश्न सांगलीचा महत्त्वाचा आहे, शुद्ध पाणी. त्यासोबतच महापुरामुळं सांगलीमध्ये दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, मग महापुराचा प्रश्न आणि स्थानिकचे नागरी प्रश्न, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, आणि त्यासोबतच सांगली शहराच्या आजूबाजूला तिथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. तिथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अजून झालेली नाही. म्हणावी अशी सांगली मिरज कुपवाडची MIDC जी आहे ती सुद्धा डेव्हलप झालेली नाही. त्यामुळे औद्योगिकरणाचा प्रश्न सुद्धा सांगलीसमोर मोठ्या प्रमाणात आहे असं दिसून येतं. आणि मागच्या 1-2 वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की 31-40 गावांनी जत तालुक्यातल्या मागणी केलेली होती की आम्हाला कर्नाटकमध्ये विलीन करा, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही. त्याचं कारणच हे होतं की त्यांचा पिण्याच्या पाण्यापासूनचे प्रश्न आहेत त्यांचे. सांगली जिल्ह्यातल्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये आता वातावरण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तापलेलं आहे. बंडखोरी असेल किंवा पाडापाडीचं राजकारण असेल हे इथं सध्या होताना दिसतंय, आणि त्यामुळेच मी जसं म्हटलं की इथं वातावरण तापलेलं आहे. या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काय चित्र आहे, इथं बंडखोरीचा कसा प्रभाव पडेल किंवा त्याचा कसा परिणाम होईल, आणि महत्वाचं म्हणजे इथले जे दावेदार आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी किती चुरशीची लढत होऊ शकते याचबद्दल गप्पा मारण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत पत्रकार आहेत, राजकीय जाणकार आहेत. तुम्ही सांगलीबद्दल बरंच त्यांना माहिती आहे किंवा लिहिलंय सुद्धा, तुम्ही लिहित सुद्धा असता. थेट जाणून घेऊयात सांगली जिल्ह्याचं राजकारण नेमकं कसं आहे, आणि त्याआधी त्याचा थोडासा इतिहास किंवा इथला स्ट्रॉंग बेस काय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सांगली जिल्हा अस्तित्वात नव्हता. पूर्वी याला दक्षिण सातारा म्हटलं जायचं, आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये या विभागाचं फार मोठं योगदान आपल्याला दिसतं. दक्षिण सातारा जिल्ह्यामध्येच प्रतिसरकारचं रोपटं उगवलं. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, क्रांतिअग्रणी GD बापू लाड असतील, किसनवीर असतील, नागनाथअण्णा नायकवडी, बाबूजी पाटणकर, बर्डे गुरुजी, बाबुराव चरणकर अशा माणसांच्या माध्यमातून हे प्रतिसरकार या ठिकाणी उभं राहिलं, वाढलं. आणि अगदी 1942च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत टिकलेलं एकमेव प्रतिसरकार म्हणजे सातारा प्रतिसरकार. आणि या प्रतिसरकारची पाळंमुळं या शिराळ्याच्या आपल्या किंवा या दक्षिण साताऱ्याच्या मातीमध्ये घट्ट रुजलेली आपल्याला दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये याचं सांगली जिल्हा असं नामकरण झालं. आणि जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेले क्रांतिकारक होते यांचा दीर्घकाळ प्रभाव इथल्या राजकारणावरती राहिला. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, या सर्वच स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीच्या काळातलं स्वातंत्र्यानंतरचं राजकारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस अशा पद्धतीनं आपल्याला संघर्ष त्या काळात झालेला दिसतो. आणि नंतर शेकापला उतरती कळा लागली, आणि हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला हा सगळा सातारा असेल, दक्षिण सातारा असेल किंवा सांगली जिल्हा असेल, हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उदयास आला. बरोबर. आता आपण बघतोय की सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला, आणि 2014 नंतर अचानक भाजप इथं पाय रोवायला भाजपनं सुरुवात केली. तो काळ कसा होता, किंवा काँग्रेस आणि अचानक 2014 नंतर भाजप कसं बदलत गेलं चित्र. एकतर 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसचं राजकारण किंवा काँग्रेसची सत्ता केंद्रामध्ये राहिली. राज्यात सुद्धा आघाडीचं शासन होतं. आणि या काळामध्ये त्यावेळचे जे विरोधक होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
आणि काँग्रेसची प्रतिमा मोठ्या प्रमाणामध्ये मलिन झाली आणि अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींचा उदय केंद्र सरकारमध्ये केंद्राच्या पातळीवरती झाला दिल्लीमध्ये आणि त्या माध्यमातून जे राजकारण बदललं त्यातून एक मोदी लाट आली आणि बरेच मंडळी जे काँग्रेस आघाडीच्या राजकारणामध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला होता, जे दबलेले होते, अशा मंडळींनी भाजपची वाट निवडली आणि 2014 नंतर जो पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं आपल्याला 2014 नंतर दिसायला आलं. आपण इथं सांगलीचं राजकारण जर का जवळून पाहिलं किंवा त्याचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला घराणेशाहीचा मोठा प्रभाव इथे दिसतो. तर तो सध्या कसा आहे? घराणेशाही म्हणजे मुळात स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये जे आपल्या देशाचं राजकारणच पाहिलं तर ते कुठंतरी संस्थानिकांचं राजकारण होतं, घराण्यांचं राजकारण होतं, सरदारांची घराणी बरीच असायची आणि हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा कुठंतरी पूर्वीचा सरंजामशाहीचा जो थाट आहे तो ह्या लोकशाहीमध्ये परावर्तित झालेला आपल्याला दिसून येतो. मग भले लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होत असतील तरी सुद्धा त्या त्या परिसरामध्ये त्या त्या भागामध्ये तिथल्या घराण्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं. मग ते सहकार क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, याच्यामध्ये घराणेशाही अत्यंत बळकट दिसते. मात्र त्याच्यामध्ये एक थोडा बदल झालाय की लोक आता कॅलिबरला आणि पोटेन्शियलला सुद्धा महत्व देतात. जर उमेदवार त्या ताकदीचा असेल, त्या पोटेन्शियलचा असेल, त्या क्षमता जर असेल आणि लोकाभिमुख जर काम असेल तर लोक घराण्याचा विचार न करता चांगल्या उमेदवाराचा अलीकडच्या काळात विचार करायला लागलेले आहेत. आणि तसं नसतं तर नरेंद्र मोदींसारखा माणूस पंतप्रधान देशाचा झालाच नसतं. असं म्हणतात की सांगलीमध्ये पाडापाडीचं राजकारण पण मोठ्या प्रमाणात होतं, कारण मी निवडून येतो की नाही तो लांबचा प्रश्न झाला, पण तू कसा पडतोय हेच मी बघतो. हे काय नेमकं सांगलीत कसं आहे? सांगलीच्या राजकारणाचा जर आपण पाठीमागचा धांडोळा थोडासा घेतला, सिंहावलोकन केलं तर आपल्या एक लक्षात येतं की इथं संघर्ष आहेत आणि त्या संघर्षाच्या भोवती हे कुठेतरी राजकारण फिरताना आपल्याला दिसतं. सांगलीच्या राजकारणातला दादा विरुद्ध बापू हा वाद किंवा त्यांच्या घराण्यामधला वाद हा सुद्धा प्रसिद्ध आहे. तो अलीकडे मिटलाय असं त्यांच्या पुढच्या वारसांनी जरी जाहीर केलं असलं तरी आता सांगली लोकसभेचं आपल्या समोर उदाहरण आहे की त्याच्यात माध्यमातून पुन्हा एकदा कुठेतरी त्या वादाला नवीन फोडणी मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं हे वाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होत असतात, वेगवेगळी घराणी असतात, ते वर्चस्वासाठी लढत असतात आणि त्यातून हे पाडापाडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येतं. आता जर सांगली जिल्ह्यातल्या 8 विधानसभा वाईज आपण बोलायचं झालं तर 8ही विधानसभामध्ये नेमकं सध्याचं काय चित्र आहे, तिथलं वातावरण कसं तापलेलं आहे, कोण कोणाच्या विरोधात उभं आहे, कोण बंडखोरी करतंय, त्याचा कसा परिणाम पडेल हे सगळं आपण बघतोय. सुरुवात करूयात सांगली विधानसभेपासून. आता जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी काही मतदारसंघ वगळले तर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. मात्र महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात आपल्याला अपक्ष आणि बंडखोरांचं पीक आलेलं दिसतंय. आणि त्याचं कारणही आहे की राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले गेल्या 2-3 वर्षामध्ये आणि त्यातून जवळपास 6 पक्ष, प्रमुख पक्ष, मनसेसारखा 7वा पक्ष, परिवर्तन महाशक्ती असेल, त्यामुळे एवढे पर्याय लोकांसमोर असल्यामुळे उमेदवार ही भरपूर मोठ्या प्रमाणात संख्या आहे उमेदवारांची आणि त्याच्यातून मग राजकीय महत्वाकांक्षेपोटी अशा पद्धतीने उमेदवार मिळवण्यामध्ये अडचणी येत आहेत. कॉम्पिटिशन जास्त आहे, स्पर्धा वाढलेली आहे राजकारणामध्ये. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय. अर्ज बऱ्याच लोकांनी दाखल केलेले आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक आघाडी असेल किंवा युती असेल यांच्यासमोर आज बंडखोरांचं फार मोठं आव्हान आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. इथं काही ठराविक मतदारसंघ वगळले तर बंडखोर मोठ्या प्रमाणात आहेत आणि कदाचित ही बंडखोरी शमवण्यावर आघाडी किंवा युती यापैकी कोणाला जास्त यश येते याच्यावरती पुढील निकाल अवलंबून असेल असं मला वाटतं. जवळपास बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीचं हत्यार उपसलेलं दिसतंय आपल्याला. आणि गेल्या वेळेस सुद्धा इथे शिराळामध्ये अपक्ष लढले होते सम्राट महाडिक, त्यांनी सुद्धा जवळपास 50,000च्या लीडने मतदान खेचलं होतं. आता तसंच अपक्ष उमेदवारीचं किंवा बंडखोरीचं जर हे जे बंडखोर आहे ते अपक्ष लढले तर मतदानामध्ये निकालात कसा फरक पडेल? शेवटी कसं असतं राजकारणामध्ये, एक पक्ष एकसंध असताना त्याच्यात जर दुसरा उमेदवार त्याच पक्षातून किंवा त्याच आघाडीतून युतीमधून उभा राहिला
तर संबंधित पक्षाला कुठेतरी त्याचा निश्चितपणे फटका बसत असतो. मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये काही राजकीय समीकरण एकसारखी राहत नाहीत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. स्थानिक फॅक्टर्स असतात. अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांबद्दल अँटी इन्कम्बन्सी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. लोकांमध्ये नाराजी असते, विकास कामांबद्दल नाराजी असते, स्थानिक प्रश्न असतात. त्यामुळं बंडखोरी जरी मोठ्या प्रमाणात दिसत असेल तरी प्रत्येक बंडखोराच्या पाठीशी लोक जातीलच असं खात्रीनं सांगता येत नाही. आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा अशीच आज परिस्थिती आहे की ही बंडखोरी शमवण्यासाठी अजून 8 दिवस आहेत. त्यामुळं प्रदेश पातळीवरून आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोन्ही बाजूला बंडखोरी शमवण्यासाठी ताकदीनं नेटानं प्रयत्न होतील असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय. इथं स्पेसिफिक आपण सांगली विधानसभेबद्दलच बोलतोय. तिथे काँग्रेस कुठेतरी आता मागे पडत चाललीये, भाजप पाय रोवतोय जसं आपण म्हणलो. स्पेसिफिक सांगली विधानसभेमध्ये कसं असेल आता? सांगली विधानसभेचा विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये सुधीर गाडगीळ म्हणजे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ तिथं आहेत सांगली विधानसभेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा अगदी निसटत्या मतांनी गेल्या वेळी पराभव झालेला होता. आणि आज सुद्धा पुन्हा एकदा काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांच्या सगळ्यात उमेदवाराची माळ टाकलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मात्र तिथं जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. वसंतदादा पाटील घराण्यातील आहेत. आणि त्या बंडखोरीमुळं काँग्रेसला तिथे थोडीशी अडचण होताना आपल्याला दिसून येते. पण दुसऱ्या बाजूला सुधीर गाडगीळ ज्यांना महायुतीने तिकीट दिले विद्यमान आमदार, त्यांच्या विरोधात सुद्धा शिवाजी डोंगरे जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा तिथं भाजपमध्ये बंडखोरी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे दोन्ही बाजूला बंडखोरी आहे. आता येत्या 4-8 दिवसात काय निर्णय येतोय बंडखोरीवरती किंवा त्यांची भूमिका काय आहे त्याच्यावरती पुढे गोष्टी ठरतील असं चित्र आहे सध्या. सांगलीनंतर मिरज विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर तिथं अल्पसंख्याक मतदान जास्त आहे. त्याचा प्रभाव निकालावरती थेट पडत असतो. आता जे 2 उमेदवार आहेत त्यांचा अल्पसंख्याक मतदान कसं होईल, कसं डिवाइड होईल किंवा विभाजन होईल अल्पसंख्याक? मिरज विधानसभा मतदारसंघाची सध्या परिस्थिती पाहिली तर तिथं महायुतीचे उमेदवार सध्याचे कॅबिनेट मंत्री सुरेश भाऊ खाडे हेच असतील. सुरेश खाडेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची उमेदवारी अजून कुणाला जाहीर झालेली नाही. मग त्याच्यामध्ये म्हणजे सांगली लोकसभेला जो गोंधळ झाला तो पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोंधळ मिरज विधानसभेबाबत पुन्हा एकदा दिसतोय. आणि त्या ठिकाणी मतदारसंघ काँग्रेसला सुटणार की शिवसेनेला सुटणार याच्यामध्ये एक वाद प्रदेश पातळीवरच दिसतोय. त्याच्यातून आता 2 उमेदवार स्थानिक तिथले आहेत, मोहन वनखंडे म्हणून आणि तानाजी सातपुते यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एक शिवसेनेचे आहेत, एक काँग्रेसचे आहेत. मात्र आता याच्यातून उमेदवारी कुणाला जाहीर होते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी मिरजमध्ये अवलंबून असतील. मिरज विधानसभेचा विचार केला तर तिथं शहरी प्रश्न आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अंतर्गतच हा सगळा भाग येतो. आणि मिरजेमध्ये अल्पसंख्याक मतदान जास्त आहे. मुस्लिम समुदाय असेल, दलित समुदाय असेल आणि ख्रिश्चन अशा या तिन्ही समुदायांचं मतदान मिरज विधानसभेत मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा इथला टर्निंग फॅक्टर आहे. आणि अर्थात त्यामुळेच मिरज विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं इथं या सर्वच घटकांचं, समाज घटकांचं महत्व जास्त आहे. आणि येत्या काळात तिथं कशा पद्धतीनं महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होती त्याच्यावरती पुढील दिशा ठरेल. हो, आणि कारण लोकसभेला सुद्धा ठिकठिकाणी काँग्रेसला म्हणा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला मला मुस्लिमांची मतं खूप निर्णायक ठरली होती. त्यामुळेच माझा हा प्रश्न असा होता की मिरजमध्ये मुस्लिमांची मतं सुद्धा निर्णायक ठरू शकतील. नक्की म्हणजे पाठीमागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपल्याला एक गोष्ट दिसून आली की संविधान बदलाचं नॅरेटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही किंवा हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण याच्यामुळं अल्पसंख्याक असतील किंवा दलित किंवा आंबेडकरवादी मतदान जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला शिफ्ट झालेलं आपल्याला दिसून आलं. आणि या निवडणुकीत हाच ट्रेंड परत कंटिन्यू होतोय की पुन्हा एकदा सरकारनं विविध योजना जाहीर केल्या. लाडकी बहीण असेल किंवा ग्रामीण भागामध्ये शेतकरी सन्मान योजना असतील किंवा ह्या थेट लाभाच्या ज्या योजना आहेत याचा सुद्धा लोकांमध्ये आपल्याला काहीसा प्रभाव आपल्याला दिसून यायला लागलेला आहे. त्यामुळं गेल्या वेळेच नॅरेटिव्ह यावेळी वर्कआउट होतंय की पुन्हा सरकारच्या योजना, विविध लाभाच्या योजना याचा लाभ सरकारच्या किंवा महायुतीच्या बाजूला जाताना दिसतोय. हे आपल्याला थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे आज 29 तारखेपर्यंत अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत तरी अजून अद्याप मिरज विधानसभेच्या उमेदवारी महाविकास आघाडीने काही जाहीर केलेली नाही, निश्चित केलेली नाही. त्यामुळं
येत्या काळामध्ये उमेदवारी कुणाला जाहीर होते त्याच्यावरून अधिक इथलं चित्र स्पष्ट होईल. लोकसभेला सुद्धा काय झालं, महायुतीने उमेदवार लवकर घोषित केले, जाहीर केले. महाविकास आघाडीनं लेट केलं. सांगलीचं तर कितीतरी दिवस तो लोंबकळतच ठेवलं होतं मध्ये. ठाकरेंचा पण वाद होता, काँग्रेस म्हणत होता आम्हाला पाहिजे, ठाकरे गट म्हणत होता आम्हाला पाहिजे. असाच वाद आता दिसतोय. आताही वाद आपल्याला असा दिसतोय आणि हा एका बाजूला आहे असं म्हणता येणार नाही. महायुतीच्या पातळीवरही हा गोंधळ सुरू आहे आणि महाविकास आघाडीच्या पातळीवरही सुरू आहे. कारण ज्यावेळी पूर्वी राजकारण महाराष्ट्राचं आपण बघितलं तर ते द्विपक्षीय होतं. म्हणजे प्रत्येक बाजूला दोन्ही बाजूला 2-2 पक्ष असायचे. आता 3-3 पक्ष आहेत, त्यांचे सहकारी पक्ष आहेत. त्यामुळं हा गोंधळ आपल्याला प्रदेश पातळीवरच जास्त प्रमाणात दिसून येतोय. आघाड्या दोन्ही बाजूला आहेत. मात्र कुठंतरी ह्या बंडखोरीवरती मात करण्यासाठी किंवा त्याच्यावरती पर्याय काढण्यासाठी एक सफिशियंट वेळ सुद्धा त्यांच्याकडे 4-5 दिवसांचा आहे. 4 तारीख आहे आघाडीची तारीख. तोपर्यंत कदाचित अजून स्पष्टता याच्यामध्ये येऊ शकेल. बरोबर आहे, अजून चित्र स्पष्ट व्हायचंय. बोलत असताना वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील आमदार राहिलेले आहेत. तिथे त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील सुद्धा आता उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. हे दोघांमध्ये आहेत. पण जयंत पाटलांचा स्वतःचा गट तर तिथे आहेच, आजूबाजूला पण त्यांचा बराच प्रभाव दिसतोय. पण समोरचा जो उमेदवार आहे निशिकांत पाटील, त्यांच्या मागे सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद दिसते. त्या मतदारसंघामध्ये एक गोष्ट लोकसभेला दिसून आलेली होती की भाजपचे जे विद्यमान त्यावेळचे जिल्हाध्यक्ष होते निशिकांत पाटील, त्यांनी निवडणुकीपूर्वी आता 2-3 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मग त्यावेळी ते भाजपमध्ये असताना त्यांनी लोकसभेला इथले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचं काम न करता राजू शेट्टी यांना अंतर्गत मदत केली, अशा पद्धतीचा आरोप भाजपच्याच काही लोकांनी त्यांच्यावरती केलेला होता. आणि त्यामुळं तिथलं स्थानिक राजकारण बघता त्यांना कदाचित शेतकरी संघटना सुद्धा या ठिकाणी पाठिंबा देऊ शकेल अशा पद्धतीची शक्यता आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना. आणि त्या पद्धतीचं चित्र स्थानिक राजकारणात आपल्याला तिथे दिसून येते. म्हणजे गेल्या वेळेस तू मला केली, आता मी तुला करतो, अशा पद्धतीचं थोडंसं राजकारण आपल्याला दिसते. अच्छा, त्यांचे कॉमन एनिमी असतात कारखानदार, त्यामुळे ते निशिकांत पाटलांना कदाचित शेतकरी संघटना मदत करेल असं आपल्याला दिसतंय. मग ह्यांनी जर का त्यांना मदत केली निशिकांत पाटलांना, तर जयंत पाटलांना किती टफ फाईट द्यावी लागेल? जयंत पाटलांच्या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जयंत पाटलांच्या विरोधात म्हणजे एकाच एक लढत तिथं फारशी आपल्याला झालेली दिसत नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तिथं बंडखोरीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे महायुतीच्या बाजूला आज सुद्धा आपण तिथं चित्र बघितलं तर निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे अजितदादा पवारांनी जाहीर केलेली आहे. घड्याळ चिन्ह त्यांना मिळेल. मात्र त्याच्याच विरोधात महायुतीमधले एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना असेल किंवा भाजपमधील महाडिक परिवार असेल, हे मंडळी आज त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी आपल्याला जाताना दिसत आहेत. आणि तिथं स्थानिकची ही बंडखोरी किंवा स्थानिकची ही नाराजी दूर केल्याशिवाय निशिकांत दादा पाटील यांना सुद्धा ही निवडणूक काही फारशी सुकर ठरेल असं वाटत नाही. एकंदरीतच सांगली जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर इकडचा वाद तिकडे, तिकडचा वाद इकडे, हे सगळं इंटरलिंक दिसतंय ना. सम्राट महाडिक जरी शिराळ्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले असले, सत्यजित देशमुखांच्या ते सुद्धा नाराज दिसत आहेत, बाजूला पडलेत, अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. इकडे जयंत पाटलांशी सुद्धा त्यांचं खटकतं. कसं महायुती ह्या नाराजीचा, बंडखोरीचा कसा सामना करेल आणि किती महागात पडेल ही बंडखोरी, नाराजी? सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला फार महत्व दिलं जातं. आणि पक्ष कुठलाही असला तरी आपल्या गटाचा नेता कुठल्या बाजूला आहे, त्याचं चिन्ह कुठलं आहे याचा विचार न करता लोक मतदान करत असतात. त्यामुळं या राजकारणामुळेच हे बंडखोरीचं प्रमाण जास्त आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, ह्यांच्या बाजूला हे गटतट जास्त आहेत आणि त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा प्रचंड वाढलेल्या असतात. त्यांना प्रत्येकाला आमदारकीचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. आणि त्यामुळे कुठंतरी या बंडखोरीला स्थानिक राजकारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खतपाणी मिळताना आपल्याला दिसून येते. पुढे जतमध्ये सुद्धा आता महायुतीने गोपीचंद पडळकरांना तिकीट दिलेले आहे. त्यांच्या महायुतीत सुद्धा तिथून बरेच उमेदवार इच्छुक होते आणि आयाराम गयाराम किंवा भूमिपुत्र सोडून तुम्ही बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली, असा एक सूर तिथे दिसतोय. काय वाटतंय? जत विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये मागच्या 2019च्या भाजपचे तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांचा पराभव झाला. विलासराव जगताप हे यांचा आणि भाजपचे मागच्या टर्मचे खासदार संजय काका पाटील यांचं फारसं शक्य नव्हतं. त्यामुळे विलासराव जगताप यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
विशाल पाटील यांचं उघडपणे काम केलेलं आपल्याला दिसून आलं. आणि आता या निवडणुकीमध्ये भाजपमधून जे इच्छुक होते, मग ते प्रकाश जमदाडे असतील किंवा तमनगौडा रवी म्हणून एक तिथे कॅन्डिडेट होते इच्छुक, आणि गोपीचंद पडळकर, या तिघांनी मागणी केलेली होती. आणि सध्या विधान परिषदला आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांना महायुतीनं किंवा भाजपनं तिकीट जाहीर केले. त्यामुळं गोपीचंद पडळकर यांचा मूळ मतदारसंघ हा खानापूर आटपाडी, आणि त्यांना जतमधून उमेदवारी भाजपकडून मिळाली. त्यामुळे कुठंतरी जत तालुक्यातील भाजपमध्ये खतखत त्यांच्या विरोधात आपल्याला दिसून आली. किंवा तिथल्या स्थानिक मतदारांमध्ये सुद्धा आपण सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे, जे जिल्हाध्यक्ष आहेत. विक्रमसिंह सावंत हे तिथले स्थानिकचे आमदार आहेत. त्यामुळे भूमिपुत्र निवडायचा की बाहेरचा निवडायचा अशा पद्धतीचा एक वाद आपल्याला जत तालुक्याच्या राजकारणामध्ये दिसतोय. मात्र तिथं एक जातीचं गणित सुद्धा आहे. गोपीचंद पडळकर हे ज्या समाजातून येतात, धनगर समाजातून, त्या समाजात सुद्धा तिथं प्राबल्य आहे. त्यामुळं कुठंतरी जात या फॅक्टरचा सुद्धा फायदा घेण्याचा विचार महायुतीच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येते. बरोबर, कारण तिथे मराठा आणि ओबीसी आणि पर्याय आणि धनगर, थेट धनगरच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही का नाही. बरोबर बरोबर. ते झालं. नंतर आता शिराळा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूया. शिराळा हा सध्या गॅसवर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्याचं कारणच हे, सम्राट महाडिक प्रचंड नाराज आहेत. त्यांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती. सत्यजित देशमुखांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि विरोधी उमेदवार आहेत मनसिंगराव नाईक. तर आता यामध्ये सम्राट महाडिक जवळपास म्हणतायत की मी अपक्षच लढणार. गेल्या वेळेस सुद्धा ते लढले होते, आपण मगाशी म्हणालो सुद्धा. त्यात सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक यांच्यात कारखान्याचा वाद असेल. मानसिंगराव नाईकांचा आरोप आहे की सत्यजित देशमुखांनी काँग्रेस का सोडली, कारण शिवाजीराव देशमुख हे कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये होते. तर या सगळ्याचा परिणाम जनतेवरती कसा होईल आणि इथली लोक नेमका काय विचार करतील असं वाटतंय? शिराळा तालुक्याचा इतिहास पाहिला इथून पाठीमागचा, तर सुरुवातीला ज्यावेळी आमदार झालेले आहेत ते बऱ्याचदा बंडखोरच आहेत. 1995 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तत्कालीन काँग्रेसचे नेते होते शिवाजीराव नाईक साहेब. शिवाजीराव नाईक यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला, बंडखोरी केली काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात आणि त्यातून ते आमदार झालेले आपल्याला दिसलं. 2009च्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आघाडीकडून शिवाजीराव नाईक यांना तिकीट मिळालं आणि याच आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादीचे त्यावेळेचे नेते मानसिंगराव नाईक यांनी बंडखोरी केली आणि ते आमदार झाले. त्यामुळं पक्षनिष्ठा म्हणण्यापेक्षा गटातटाच्या राजकारणावरती इथल्या निवडणुका होतात आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सवय लागलेली आहे की आपल्या गटाचा नेता आमदार झाला पाहिजे, ही त्यांची भावना असते. बाकी पक्ष, विचारधारा किंवा चिन्ह याच्याशी फार लोक काही बांधिलकी ठेवतायत असं दिसत नाही. गेल्या काही दिवसांवरून ते स्पष्ट पण होते, आता माझा नेता या पक्षात आहे आणि एका रात्रीत दुसऱ्या पक्षात जाते, त्यामुळे कार्यकर्ते पण बऱ्याच गोंधळात असतात. 2014च्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं की इथं भाजपचा कुठलाही संघटन किती आहे इथून प्रश्न असताना सुद्धा शिवाजीराव नाईक यांच्यासारखा एक तुल्यबळ नेता भाजपमध्ये गेला आणि ते निवडूनही आले. अख्खी तालुका संपूर्ण भाजपमय झालेला आपल्याला दिसून आलं 2014च्या निवडणुकीमध्ये. त्यावेळी शिवाजीराव नाईक यांचा अत्यंत कमी फरकाने निवडून आलेले होते, विजयी झाले ते. त्यामुळे इथं पक्ष नाही, इथं एखाद्या पक्षामध्ये एखादा नेता एंटर झाल्यानंतर ते पक्षाचं पूर्णपणे नेटवर्क उभा राहते. त्यामुळे हे गटातटाचं राजकारणच महत्वाचं आहे, पक्षाला इथं फारसं महत्व आहे असं दिसत नाही. शिवाजीराव देशमुखांचं मध्यंतरी निधन झालं, मग त्यानंतर आता लोकांच्या मनात कुठेतरी एक निष्ठा जागृत व्हायला लागली असं म्हणावं लागेल किंवा म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. तर निष्ठा याच्या जीवावरती किंवा एक प्लस पॉइंट म्हणून सत्यजित देशमुखांना थोडंसं इझी राहील की मानसिंगराव देशमुखांसाठी मागचे 15 वर्ष, माफ करा, की मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सोपी असेल? इथं निष्ठा ही नेत्यांशी ठेवली जाते बऱ्याचदा, त्या गटाची निष्ठा असते. पक्षीय निष्ठेचा फारसा प्रश्न विधानसभा निवडणुकांमध्ये तरी म्हणजे या आपल्या याच्यामध्ये येत नाही मतदारसंघामध्ये. त्यामुळं शिवाजीराव देशमुख साहेबांच्या निधनानंतर एक सहानुभूती आहे सत्यजित देशमुखांच्या बाजूने आपल्याला निश्चितपणे दिसते. आणि शिराळा तालुक्यातलं किंवा या मतदारसंघातलं राजकारण बघितलं तर विधानसभामध्ये किंवा विधिमंडळामध्ये एकंदरीत शिवाजीराव देशमुख असतील किंवा शिवाजीराव नाईक यांचा फार काळ प्रभाव राहिलेला आहे.
शिवाजीराव देशमुख यांचा तर राज्याच्या राजकारणात अत्यंत हेवीवेट नेते, तुल्यबळ नेता म्हणूनच ओळख होती. त्यामुळे कुठंतरी आज सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं त्या देशमुख गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि त्या माध्यमातून एक सहानुभूतीची लाट आपल्याला सत्यजित देशमुख यांच्या बाजूने आपल्याला मतदारसंघामध्ये क्रिएट झालेली दिसून येते. नक्कीच. त्यानंतर खानापूर आटपाडीमध्ये सध्या कसं वातावरण तापलेलं आहे, कारण तिथे सुद्धा विधानसभेची खडाजंगी चांगलीच सुरू आहे. खानापूर आटपाडीमध्ये तिथले मागच्या टर्म मधले आमदार अनिल बाबर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे, काही महिन्यांपूर्वी. आणि ते शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर जायचा त्यांनी निर्णय घेतला आणि अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना आज तिथं उमेदवारी महायुतीकडून जाहीर झालेली आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून. आणि दुसऱ्या बाजूला तिथं महाविकास आघाडीमधून उमेदवारी वैभव पाटील यांना जाहीर झालेली आहे. त्यामुळं तिथं एका बाजूला महायुतीतून सुहास बाबर आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांच्यामध्ये लढत होताना दिसते. तिथं खानापूर आटपाडी हा तसा दुष्काळी पट्टा आहे, मात्र त्याच्यामध्ये टेंभू योजनेचं राजकारण महत्वाचं आहे. टेंभू योजनेचं आता 6व्या टप्प्याचं काम चालू आहे आणि त्या सिंचनाच्या प्रश्नाभोवतीच बऱ्यापैकी हे राजकारण फिरताना आपल्याला मध्यंतरी श्रेयवाद सुद्धा झाला होता. श्रेयवादाची लढाई तिथं मोठ्या प्रमाणात सुरू आहे टेंभू योजनेच्या माध्यमातून. त्या मतदारसंघाचा विचार केला तर तिथं स्थानिक लेवलला विटा शहरावरती सदाशिवराव पाटील म्हणजे आता जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांचे वडील सदाशिवराव पाटील यांचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. तर ग्रामीण भागावरती मोठ्या प्रमाणामध्ये बाबर यांच्या गटाचं आपल्याला वर्चस्व दिसून येतं. तिथं एक अपक्ष अर्ज सुद्धा भरला जाण्याची शक्यता आहे, राजेंद्र देशमुख यांचा. कालच त्यांच्या गटाचा मेळावा पार पडल्याचं आपल्याला दिसून आलं आणि त्याच्यामध्ये त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांनी मी अगदी भाजप बरोबर मी जाणार आहे, तुम्ही हा निर्णय घेताना मला विश्वासात घेतलेला नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं आपल्याला काल दिसून आलं. त्यामुळं त्या स्थानिक राजकारणामध्ये बंडखोर किती, अपक्ष किती उभा राहतात याच्यावरती सुद्धा खानापूर आटपाडी मतदारसंघाचं राजकारण आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीनं वर्क होतं हे दिसून येईल. नक्कीच. थोडंसं मागे जाऊन लोकसभेला काय झालं त्यावरती बोलूयात. लोकसभेच्या वेळेस सुद्धा बघा, ज्यावेळेस विशाल पाटील उमेदवारी अर्ज भरत होते त्यावेळेस पतंगराव कदम, विश्वजित कदम ते तिथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले होते. जवळपास त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या साथीनं ते होते. त्याच अनुषंगानं कडेगाव पोलीसमध्ये सध्याचं काय राजकारण आहे किंवा विश्वजित कदम कशा प्रकारे फिल्डिंग लावायला सुरुवात केली त्यांनी? मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीच्या विशाल पाटील विजयी झाले आणि त्यांच्या पाठीशी विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष ताकद उभी केली, हे आता जगजाहीर झालेलं आहे, ते त्यांनीही मान्य केले. त्यामुळं आज या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वजित कदम यांच्या पाठीशी विशाल पाटील ठामपणे राहतील असं आपल्याला दिसून येतं. आणि लोकसभा निवडणुकीनंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील ही जोडगोळी तशी राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध झालेली आहे, त्याचा सांगली पॅटर्न आता झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आता विश्वजित कदम यांना कडेगाव पोलीसमधून महाविकास आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला भाजपमधून जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळं दोघांचंही सहकार क्षेत्रात असेल योगदान आहे किंवा त्यांचं नेटवर्क सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सक्षम आहे. त्यामुळे इथं तुल्यबळ लढत होताना आपल्याला दिसून येईल. आणि दुसऱ्या बाजूला तिथं स्थानिक गट आहे अरुणअण्णा लाड, विधान परिषदेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचा सुद्धा तिथं गट आहे. त्यांचा सहकारी साखर कारखाना आहे. त्यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या भूमिकेवरती सुद्धा येत्या काळात थोड्या दिवसात चित्र स्पष्ट होईल या मतदारसंघात. विश्वजित कदमांना पुढे केंद्रात आता पुन्हा किती स्कोप आहे? राज्यामध्ये राज्यामध्ये हा, तर विश्वजित कदम हे स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि सांगली जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर एकेकाळी जिल्ह्यामध्ये 5 लाल दिव्याच्या गाड्या असायच्या, अशा पद्धतीचं हे सगळ्या जिल्ह्याचं राजकारण होतं. आणि त्यातल्या त्यात पतंगराव कदम हे ज्येष्ठ असायचे. त्यामुळे आज विश्वजित कदम यांच्यावरती सुद्धा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास
आपल्याला दिसून येतो. आणि त्यांचं विशेषतः गांधी घराण्याशी असलेलं सख्य किंवा जवळचे संबंध, राहुल गांधींशी असलेले त्यांचे संबंध, आणि ते बरेच वर्ष युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यामुळं येत्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात सुद्धा आपण पाहिलं असेल तर सरकार आल्यानंतर विश्वजित कदम यांना राज्यमंत्रीपदी संधी काँग्रेसनं दिलेली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये. आणि येत्या काळात सुद्धा त्या पद्धतीची सरकारची जर बांधणी झाली महाविकास आघाडीच्या तर विश्वजित कदम यांना निश्चितपणे संधी मिळेल असं एकंदरीत वाटतंय. त्यानंतर अगदी शेवटचा सांगली जिल्ह्यातला आपला तासगाव कवठे महाकाळ, जिथं आबा विरुद्ध काका असं वातावरण तापलेलं आहे. संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील, जे RR दिवंगत नेते RR आबा पाटील यांचा मुलगा आहे. तर असं वातावरण आहे सध्या तिथे. संजय काकांनी नुकतीच भाजपमधून अजित पवारांच्या गटात पक्षप्रवेश केलेला आहे खास उमेदवारीसाठी. बरोबर. कशी लढत होईल? कारण ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत. इकडे त्यांच्याकडे तो एक प्लस पॉइंट आहे की ते खासदार राहिलेले आहेत. इकडे यांच्याकडे प्लस पॉइंट आहे की RR आबांचे ते पुत्र आहेत, चिरंजीव आहेत. आणि यालाच जोडून एक प्रश्न मी घेते, संजय काकांचे राडे सुद्धा होत असतात आणि ते सगळ्यांनाच माहिती, सांगली जिल्ह्याला आणि अवघ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे की बऱ्याच राड्यांना ते सामोरे जातात, स्वतः तिथे असतात. लोकांच्यावरती कसा प्रभाव पडेल याचा, किंवा कसा परिणाम पडेल, प्रभाव म्हणण्यापेक्षा परिणाम कसा पडेल याच्यावर? तासगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा आपण गेल्या 3 दशकांचा जरी आढावा घेतला तरी आपल्याला लक्षात येतं की तिथं स्वर्गीय RR आबा पाटील यांचा गट विरुद्ध संजय काका पाटील असा संघर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. आणि अगदी RR आबांच्या सुरुवातीच्या काळामध्ये संजय काका विरुद्ध आबा अशी निवडणूक झाल्यानंतर आबांचा अगदी काही हजारांच्या मतांनी विजय झालेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तिथली लढत आजपर्यंत तुल्यबळ राहिलेली आहे. शेवटी दोघांच्या राजकारणाची स्टाईल आहे. RR आबा एक उत्कृष्ट वाक्पटू म्हणून वक्तृत्व त्यांचं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याबरोबर एक अत्यंत सर्जनशील कॅबिनेट मंत्री म्हणून, संवेदनशील कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची ओळख सुद्धा झाली. त्यांनी राबवलेल्या ग्रामविकास खात्यातल्या विविध योजना असतील, ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा तंटामुक्त समितीसारखं योजना असतील, तर यामुळं आबांची एक राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये चांगली इमेज एक तयार झालेली आपल्याला दिसली. मात्र आता अलीकडे आबांच्या पश्चात सुद्धा हा संघर्ष त्याच टोकाचा आपल्याला दिसून येतोय. आणि आपण म्हटलं तसं संजय काका पाटील यांची इमेज एक आक्रमक नेता अशीच आहे आणि त्यांचा गट बांधून ठेवण्याचं कसब हे कदाचित त्या आक्रमकतेमध्येच आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि या मतदारसंघामध्ये आज उमेदवारी जाहीर होताना महाविकास आघाडीची म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी रोहित पाटील यांना जाहीर झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला संजय काका पाटील जे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये होते, मागच्या लोकसभेला भाजपचे उमेदवार होते सांगली लोकसभेला, त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला दिसते आणि त्यांनी आता घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे असं आपल्याला सध्या दिसून येते. सांगली जिल्ह्यातल्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे कळीचे मुद्दे असतील किंवा अशा काही घटना असतील, असे काही फॅक्टर असतील ज्याच्या अवतीभोवती तिथल्या मतदारसंघाचं राजकारण फिरतं. तर ते फॅक्टर कोणते? सगळ्यात पहिल्यांदा सांगलीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो पाण्याचा प्रश्न सांगलीचा महत्वाचा आहे. शुद्ध पाणी, त्यासोबतच महापुरामुळे सांगलीमध्ये दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे महापुराचा प्रश्न आणि स्थानिकचे नागरी प्रश्न, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल आणि त्यासोबतच सांगली शहराच्या आजूबाजूला तिथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, तिथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अजून झालेलं नाही. म्हणावी अशी सांगली मिरज कुपवाडची MIDC जी आहे ही सुद्धा डेव्हलप झालेली नाही, त्यामुळे औद्योगिकरणाचा प्रश्न सुद्धा सांगली समोर मोठ्या प्रमाणात आहे असं दिसून येतं. मिरज शहरामध्ये सुद्धा सांगलीशी निगडीत असलेले हेच प्रश्न आहेत. मिरज शहरामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे तिथं जातीय सलोख्याचा प्रश्न सुद्धा वारंवार आपल्याला उपस्थित झालेला दिसून येतो. आणि मिरज शहरामध्ये हे सांगलीसारखेच पुन्हा नागरी प्रश्न नव्यानं आपल्याला उभा राहिलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे विचारण्याचा उद्देशच हा आहे की राजकारण जरी होत असलं तरी जनतेचे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्यांचे ते प्रश्न सुटणे किंवा सोडवण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. त्यानंतर तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघामध्ये प्रमुख नगदी पीक आहे द्राक्ष आणि या द्राक्षाची बाजारपेठ चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी
द्राक्षाचं जे सगळं मार्केट आहे ते चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं. तिथं कोल्ड स्टोरेजचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि महत्वाचं म्हणजे हा दुष्काळी भाग असल्यामुळे इथल्या पाणी योजना अत्यंत सक्षमपणे चालणं आवश्यक असतं. त्याशिवाय शेतकऱ्यांना किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. कारण थोडं पावसाचं प्रमाण कमी असेल, दुष्काळी भाग जर असल्यामुळं तिथं बऱ्याचदा शेतकऱ्यांना टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळं पाण्याच्या भोवती हे कुठेतरी या दुष्काळी भागांमधलं राजकारण आपल्याला फिरताना दिसून येतं. खानापूर आटपाडीमध्ये सुद्धा टेंभू योजना ही महत्वपूर्ण आहे. आणि टेंभू योजनेच्या भोवती किंवा या सिंचनाच्या प्रश्नाच्या भोवती तिथलं अर्थकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी फिरताना आपल्याला दिसतात. आणि त्यावरून बऱ्याचदा टेंभू योजना पूर्णत्वास कोण नेणार याच्यावरून श्रेयवादाची लढाई सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामुळं टेंभू योजना असेल किंवा तिथले स्थानिक बेरोजगारीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तिथं फळबाग मोठ्या प्रमाणात आहे, द्राक्ष असतील किंवा डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे ह्या प्रश्नांच्या अवतीभोवती कुठेतरी हे आपल्याला राजकारण फिरताना दिसून येतं. जतमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो का? बरोबर. जत हा सुद्धा दुष्काळी तालुका म्हणूनच त्याची ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये तिथं म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रयत्न चालू असताना आपल्याला दिसतो. आणि मागच्या 1-2 वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की 31-40 गावांनी जत तालुक्यातल्या मागणी केलेली होती की आम्हाला कर्नाटकमध्ये विलीन करा, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही. त्याचं कारणच हे होतं की त्यांचा पिण्याच्या पाण्यापासूनचे प्रश्न आहेत त्यांचे. आणि या प्रश्नांवरती त्या पलीकडचं जे आपलं कर्नाटक सरकार आहे त्याच्याशी समन्वय साधून हे सिंचनाचे प्रश्न, त्यांचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत सुद्धा लोक आता आग्रही असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कडेगाव पलूस या तालुक्यामध्ये सिंचनाचे प्रश्न पूर्वी होते. मात्र सिंचन योजना स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या माध्यमातून म्हणा किंवा विद्यमान आता तिथले लोकप्रतिनिधी असतील सध्याचे विश्वजित कदम आणि त्याच्यासोबतच आपले संग्रामसिंह देशमुख असतील, आता जे भाजपचे उमेदवार आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला तिथं पाणी योजना चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. तो पूर्णपणे साखरपट्टा आहे, सहकारी साखर कारखानदारी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फोफवलेली आपल्याला दिसून येते. आणि सहकारी क्षेत्राशी निगडीत असलेले प्रश्न किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ह्या पाणी योजना चांगल्या पद्धतीने सक्षमपणे राबवणं हे अशा पद्धतीच्या गोष्टींबद्दल लोक तिथं जास्त प्रमाणामध्ये मागणी करत असतात. वाळवा विधानसभा मतदारसंघ हा आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये आपल्याला लक्षात येतं की सहकाराची फार मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ रुजलेली आपल्याला दिसून येते. त्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचं, दूध उत्पादकांच्यासाठी दूध संस्था ज्या म्हणतो आपण त्याच्या संस्थांचं आणि साखर कारखानदारीचं एक मोठं जाळं त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतं. आणि त्यांच्या विरोधातल्या बाजूला असलेले उमेदवार सुद्धा आपण पाहिले तर त्यांच्या बाजूने सुद्धा कुठेतरी शैक्षणिक संस्था असतील याचं एक जाळं विणायचा प्रयत्न झालेला दिसतो. त्यामुळं दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत वाळवा तालुका हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आघाडीवर असल्याचं आपल्याला अलीकडच्या काळात दिसून आले. आणि त्या माध्यमातून तिथं आता स्थानिकचे प्रश्न म्हटलं तर डेव्हलपमेंट करणं आणि सध्या बेरोजगारीचा जो मुद्दा आहे त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त MIDC मध्ये कशी डेव्हलपमेंट होईल, स्थानिक रोजगाराचे प्रश्न कसे सुटतील आणि विशेषतः इस्लामपूर शहर हे अधिक चांगल्या पद्धतीने कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीचे प्रश्न तिथं आता आपल्याला उपस्थित झालेले दिसून येतात. तसेच या सहकार जिथं जिथं आहे किंवा साखर कारखानदारी आहे तिथं रोजगाराचा प्रश्न थोड्या प्रमाणामध्ये सुटायला मदत झाली किंवा लोकांच्या हातात 4 पैसे जरी आले तरी जिथं हा साखरपट्टा आहे तिथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोष दिसतो की आम्हाला आमच्या घामाचं दाम मिळत नाही किंवा आमच्या ऊसाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळत नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं. त्या शेतकरी संघटना त्याच्या विरोधात आंदोलन सुद्धा करत असतात. मात्र इथं ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा दूध उत्पादक शेतकरी असतील यांचे त्यांच्या भावासंदर्भातले मागण्या बऱ्याचदा आपल्याला दिसून येतात, प्रलंबित आहे. त्यानंतर शिराळा शेवटचा मतदारसंघ आहे, त्याच्यात काय मागण्या आहेत लोकांच्या? शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न आपण जर बघितले तर हा तालुका तसा दुर्गम आहे, डोंगराळ आहे. शिराळा तालुक्याच्या प्रश्नांमध्ये प्रामुख्यानं इथं शेतीला वन्यजीव प्राण्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होताना आपल्याला दिसतं. म्हणजे बिबट्याचं प्रमाण असेल तालुक्यामध्ये किंवा रानडुकरं असतील किंवा इतर प्राणी पक्षी असतील यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्तीमध्ये होतो आणि शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ही जनावरं किंवा हे वन्यजीव करत असतात. हा एक प्रमुख मुद्दा आहे. दुसरा प्रश्न आहे इथं लिफ्ट इरिगेशनचा. म्हणजे जे चांदोली धरण तालुक्याच्या उशाला असून सुद्धा आणि वाकोटी बुद्रुक योजनेसारखी एक महत्वाकांक्षी योजना
या मतदारसंघामध्ये राबवायचं काम चालू असताना सुद्धा आज ही शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील किंवा शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील विशेषतः गुढे पाचगणी पठार वगैरे या बाजूची जी गावं आहेत ही आज ही पाण्यापासून वंचित आहेत. म्हणजे धरण अगदी काही किलोमीटरच्या अंतरात असताना सुद्धा ही गावं आज पाण्यापासून वंचित आहेत. आणि याबाबत स्थानिक पातळीवर बऱ्याचदा आंदोलनं सुद्धा झालेली आपल्याला दिसतात. त्यासोबतच या तालुक्यामध्ये एसटी प्रवाशांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत. इथले एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे डबघाईला आलेली आहे, विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे शालेय फेरे असतील किंवा प्रवासी वाहतुकीच्या फेरे असतील किंवा मुंबईकर प्रवाशांचे एसटीची मागणी असेल, ह्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा अनास्था दिसते. त्यामुळे जनतेमध्ये एकंदरीत आरोग्य व्यवस्था असेल किंवा एसटीचे प्रश्न असतील किंवा सिंचनाचे प्रश्न असतील किंवा ऊस उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावासंबंधितले प्रश्न असतील, त्याच्यामुळे एक असंतोष लोकांमध्ये आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय की धरण उशालन कोरड घशाला अशी परिस्थिती. तर हे होतं सांगली जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण. अजून निवडणुका 15 दिवस तरी दूर आहेत, मध्ये दिवाळी वगैरे हा सगळा कार्यक्रम. पण जाता जाता तुम्हाला काय वाटतं, जिल्ह्यातल्या या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पारडं जड आहे? सुरुवात सांगली. अंदाजे अजून बऱ्याच गोष्टी घडतील, लोकांचं उमेदवारांचं इच्छुकांचं बंड शमेल, पण तरी सुद्धा सध्याची परिस्थिती जर पाहिली तर कोणाचं पारडं जड वाटतंय सांगलीमध्ये? सांगली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये बंडखोरी कोण शमवू शकेल याच्यावरतीच तिथला निकाल अवलंबून आहे असं आपल्याला दिसते. बरं, मिरज विधानसभेमध्ये सध्या महायुतीला प्लस आहे, एज आहे आपल्याला असं थोडं दिसून येते. कारण अद्याप इलेक्शन डिक्लेअर होऊन सुद्धा आजही तिथला महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही आपल्याला असं दिसतंय. आणि सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री ते सुरेश खाडे यांनाच तिकीट जाहीर झाल्यामुळे ते थोडं पुढे आपल्याला दिसून येते. तासगाव कवठे महाकाळ, तासगाव कवठे महाकाळची लढत ही अत्यंत तुल्यबळ असेल आणि या काटाजोड लढतीचा निकाल हा अगदी शेवटच्या 23 तारखेलाच समजेल असं मला वाटतं. खानापूर आटपाडी, खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये दोन्ही फॅक्टर आहेत. अनिल बाबर यांच्या निधनामुळं सुहास बाबर यांना सहानुभूतीचा थोडासा फायदा होईल आपल्याला असं दिसून येते. मात्र तिथली स्थानिकची बंडखोरी आणि पुन्हा एकदा तिथले अपक्ष कोण उभ्या राहतात याच्यावरती चित्र येत्या 4 तारखेनंतर थोडं बऱ्यापैकी स्पष्ट होईल. आणि जत तालुक्यामध्ये भूमिपुत्र की बाहेरचा अशी आता सध्या तिथं लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात वाद दिसतोय. आणि भाजपच्या अंतर्गत जे नाराज गट आहेत, जे स्थानिकचे आहेत, या गटांची गोपीचंद पडळकर यांना कितपत साथ मिळते आणि जे त्यांनी कदाचित जातीचं कार्ड त्यांच्या डोक्यात असेल तर ते कितपत वर्कआउट होते याच्यावरती सुद्धा जतचा निकाल अवलंबून असेल. कडेगाव पलूसमध्ये आजपर्यंत आपल्याला दिसून येतं की कदम कुटुंबाचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व दिसून येतं. आणि आता तिथं तिसरा एक गट आहे अरुण अण्णा लाड यांचा. त्यांचा सहकारी साखर कारखाना आहे क्रांती, आणि त्यांनी अजून अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं एका बाजूला विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा करून सांगली लोकसभेला खासदार निवडून आणला आणि एक त्यांची महाराष्ट्रात सुद्धा प्रतिमा चांगल्या पद्धतीने उजळून निघालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये तिथले स्थानिक गट कुणाला पाठिंबा देतात हे थोडंसं 4 तारखेनंतर किंवा आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे, आज नवीन कुणाची उमेदवारी जाते का 29 तारखेला हे समजल्यानंतर आपल्याला पुढे थोड्या दिवसात समजून येईल. वाळवा तालुक्यामध्ये प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांची ताकद मोठी आहे. त्यांचं विविध संस्थांचं जाळं आपल्याला दिसून येतं. आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी गेल्या वेळी सुद्धा कडवी झुंज दिली होती. मात्र गेल्या वेळी त्यांना विरोधी उमेदवारांमध्ये एकमत करता आलं नसल्यामुळे जयंत पाटील यांना कुठेतरी फायदा झालेला दिसतं. आणि आजही आपल्याला तीच परिस्थिती दिसते. त्यामुळं जयंत पाटील यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार दिला तरच त्या ठिकाणी आपल्याला तुल्यबळ लढत दिसेल. शेवटचं शिराळा विधानसभा मतदारसंघाचं चित्र आज स्पष्ट दिसत नाही. इथं सुद्धा महायुतीच्या अंतर्गत बंडखोरी आहे. मात्र तरी सुद्धा कालचं उमेदवारी अर्ज भरायची रॅली आणि आजची रॅली बघितली तर शिराळा तालुक्यातली लढत अत्यंत तुल्यबळ असेल आणि कदाचित तिथं फेरबदलाचे संकेत सुद्धा मिळू शकतात अशा पद्धतीचे चित्र दिसून येते.
म्हणजे कैलास सरांनी जवळपास सेफ फिल्डिंग केलेली आहे. अजूनही चित्र स्पष्ट नाही आणि खरंच चित्र स्पष्ट नाहीये. त्यासाठी आपल्याला नक्कीच 23 तारखेची वाट बघावी लागेल की तेव्हा काय होतंय ते. पण एकंदरीतच सांगली जिल्ह्याचं राजकारण हे कुठल्या प्रश्नांभोवती फिरतं, इथे कोणाची ताकद किती आहे, कोणाला किती टफ फाईट द्यावी लागेल, वातावरण कसं तापलेलं आहे, ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं, सांगली जिल्ह्यातल्या या 8 विधानसभा मतदार संघामध्ये आमदार कोण होईल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नेमकं काय वार आहे हे जर पाहायचं असेल तर विशेष भरीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.